माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून खूप स्वागत आहे. आणि आता वाजले आहे सकाळचे 11 आणि देव जस्ट आता उठला आहे. लेट झोपतो लेट उठतो. आपण जरी लेट झोपत असलो तरी आपल्याला लवकरच उठणं गरजेचं असते. तर चला कंटिन्यू ठेवा. आंघोळ वगैरे झाली आणि छान इथे मी देवपूजा करून घेतली. तर आता माझी देवपूजा झाली आहे, सगळं आवरूनही झालं आहे. आता देवसाठी छान मी नाश्ता बनवते आणि माझ्यासाठी मला चहा पिण्याची इच्छा झाली तर मी आता माझ्यासाठी चहा बनवायला ठेवला आहे. सर्वात आधी मी आता इथे चहा घेते. आता चहा पिऊन झाला आहे आणि आता मी देवसाठी बनवते नाश्ता. आता नाश्त्यामध्ये रोज काय बनवणार आहे तर सर्वात इझी म्हणजे मला तर वाटते की शिंगाड्याच्या पिठाचा शिरा वगैरे मी खूप आवडीने खातो तर मी त्याला तेच बनवून देते. देवला शिरा वगैरे आवडतो तर मी वीकमध्ये 2 वेळा तरी शिरा बनवते, जेणेकरून त्याला चांगला टेस्ट मिळाला पाहिजे आणि वेगवेगळं असं काहीतरी म्हणजे खाल्लं पाहिजे. म्हणून मी वीकलीमध्ये असं 1-2 वेळा बनवतेच आणि हा शिरा तो आवडीने खातो, त्यामुळे मी हा बनवते. तर मी ते छान शिऱ्याला भाजून घेतलं आणि पाणी वगैरे टाकलं आणि खूप साखर नाही, थोडी कमी साखर टाकली, कारण की साखरेचंच त्याला आवडतं. गुळाचा 1-2 वेळा ट्राय केला पण त्याला काही आवडलं नाही, त्यामुळे मी थोडी साखर टाकली त्यामध्ये. आणि त्याला झाला तर मग माझ्यासाठी पण मी तोच नाश्ता केला. आणि असं तो स्वतःच्या हातानेच खाऊन घेतो, त्याला चाराची वगैरे काही गरज नसते. तर सर्वात आधी त्याला देते आणि मी पण नाश्ता करूनच घेते. राजगिऱ्याचा शिरा ना असा गरमच छान वाटतं आणि मग थंडा झाल्यावर तो अजिबात चांगला नाही वाटत, म्हणून गरम आहे तर छान खाऊन घेते. ही रात्रीची भांडी आहे आणि देव कसं सकाळी झोपून राहतो तर मी काही भांडी वगैरेचा जास्त आवाज करत नाही. फक्त जयेशचा टिफिन करते आणि मग जी भांडी राहिलेली आहे सकाळची ती नंतर तो उठल्यावर घासते. आणि जी भांडी आता आहे लावायची ती सर्वात आधी लावून घेते. टोपलं खाली झालं तसंच मी दुसरी भांडी घासायला घेते. रात्री इतकी सगळी भांडी घासून सुद्धाही सकाळी इतकी भांडी राहतात, मला तर इतका कंटाळा येतो. रात्रभर ही भांडी वाळून तर जातात, पण काही जी खालची भांडी असतात ना ती थोडी ओलीशी असते, त्यामुळे मी ती कोरड्या कपड्यांनी पुसून ट्रॉलीमध्ये व्यवस्थित लावून घेते. त्यानंतर मी भांडे घासण्यासाठी घेते आणि ही सगळी भांडी रात्रीची नसतात, सकाळचीच आहे. रात्रीची भांडी तर रात्रीच घासून घेतली. आणखी ही जी भांडी आहे ती फक्त सकाळची, म्हणजे चहा पाणी जे आपलं झालं आहे, नाश्ता आणि जयेशचा टिफिन, देवचा नाश्ता, ही सगळी भांडे मी सोबतच घासते. आणि मग कसे आपण थोडे असे घासत राहिले ना तर खूप भांडे नाही निघतात, म्हणून मी अशी थोडे असले की भांडे घासूनच घेते. माझी भांडे घासून झाली आणि देव छान इतका खेळून राहिला आहे आणि देव उशिरा उठला होता त्यामुळे बेड तसाच पडलेला आहे. तर सर्वात आधी बेड आवरते आणि मग बाकीची उरलेली कामे करते. घरामध्ये मी कामाला लागली म्हणजे इकडे तिकडे माझं कुठेही लक्ष गेलं, देव कुठेही चढून जातो आणि त्याच्याकडे फक्त सतत लक्ष द्यावं लागतं की तो काय करत आहे म्हणून मी कामं करता त्याच्याकडे सतत लक्ष देणं माझं सुरूच असते. आणि आज खूप दिवसानंतर ऊन निघाली होती, म्हटलं चल बेड आवरत आहे तर बेडशीट पण चेंज करूनच घेते. तर बेडशीट पण चेंज करूनच घेतली, म्हटलं हाती लागल्या तर कपडे पण याच्यामध्ये लावून टाकते मशीनमध्ये. मग कसं खूप लेट होऊन जातं ना तर कपडे पण वाळत नाही, त्यामुळे मी सर्वात आधी ते कपडे लावून दिले मशीनमध्ये, म्हणजे मशीन एक वेळची होत राहिली तर मग आपली बाकीची कामे पटापट आवरत राहते. म्हणून सर्वात आधी तर मी मशीन लावून दिली आणि मग म्हटलं बाकीची कामं आवरून घेते. कपडे पण लावून टाकले आणि आता फक्त देवची आंघोळ राहिली आणि त्याचे जे कपडे राहील ते मी हाताने वगैरे धुवून टाकेन, कारण की त्याच्या आंघोळीला आणखी थोडा वेळ आहे. तर मी म्हटलं सर्वात आधी मशीन लावून घेते, म्हणून मी मशीन लावली आणि आता देवची आंघोळ करून देते. देवची आंघोळ पण झाली आहे आणि आता करायचं आहे आमचं जेवणाचा. आता जेवणामध्ये काय बनवायचा हा विचार तर नेहमीच राहतो. मग मी आज विचार करते की मुठिये बनवते. तर तांदळाचे बनतात ते, तर मी तुम्हाला दाखवते. तर पहिले मी बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने.
यूज करतात. त्यासाठी मी बारीक बारीक कांदा, टमाटर आणि थोडा धना हा कापून वगैरे ठेवला आणि जशी आपण नॉर्मल फोडणी देतो तशी फोडणी दिली बेसिक मसाले टाकून. आणि जशी पाणी म्हणजे जसे मसाले शिजले तसंच पाणी टाकायचं आणि एका साईडमध्ये तांदळाचं पीठ भिजवून घ्यायचं. त्याच्यामध्ये बाकी काही नाही, फक्त मीठ टाकायचं आणि ते पण आपण जशी कणिक भिजवतो ना तशाच पद्धतीने भिजवून घ्यायचं. आणि पाण्याला उकळी यायची होती म्हणून मी थांबली आणि नंतर पाण्याला उकळी आली तशीच ते टाकून द्यायचे आणि हे छान शिजू द्यायचं. ते थोडं घट्ट असा रस्सा होतो आणि मला तिखट होते त्यामुळे जेवसाठी ते वाफवायला ठेवले आणि त्याला अशीच फ्राय करून दिले आणि लास्टमध्ये माझं पण रेडी झालं आणि मी माझ्यासाठी काढून घेतले. आणि हे इतके टेस्टी लागतात आणि दिसायला पण इतके छान दिसतात ना. तर आम्ही घरी आता सँडविच बनवत आहोत. तर मी सगळं रेडी करून ठेवलं आहे, फक्त आता ब्रेड आणेन आणि मग गरमागरम आम्ही सँडविच खाऊ. तर कंटिन्यू करा. इव्हिनिंगमध्ये छान असा आम्ही सँडविच बनवले आणि रात्री आम्ही मस्त गेलो होतो बाहेर, कारण की खूप थंड खायची किंवा प्यायची इच्छा होत होती. तर यांनी मला लास्ट टाईम जिथे दूध ट्राय करवलं होतं तिथेच मी आज कोको पिण्यासाठी गेली होती. कोको वगैरे पिला, त्यानंतर बदाम शेक पण पिला, पण तो मी व्हिडिओ घेण्याची विसरली. इतका टेस्टी होता. त्यानंतर आम्ही नेहमीच्या जागेवर गेलो आणि घरी परत आलो. रात्री इतका उशीर होऊन गेला होता की मी व्हिडिओ काही एंड केला नव्हता. मी म्हटलं चला आता एंड करून घेते. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.